नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज फलटण येथे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि त्या मैदानामध्ये आपला बकासूर देखील पळण्यासाठी गेला होता आणि बकासूरचा पायरा होता तो म्हणजेच बादल. सासवडचा बादल आणि बकासूर हा जोड आपल्याला पळताना दिसाला. तसंच भावांनो, पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा आणि आपला बलमा हा एकत्र पळताना दिसायला. तर भावांनो, दोघे 31 सेकंडमध्ये गटपास झाल्या आणि सर्वात कमी सेकंडमध्ये कोण गटपास झाला हेच तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर भावांनो सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण बैलगाडी शर्यत क्षेत्रामधले नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत असतो. प्रथम सांगतो सर्जा. भावांनो, पंचम हिंद केसरी सर्जा आणि आज सर्जाचा पायरा होता तो म्हणजे सातारा एक्सप्रेस हरिण बलमासोबत आणि गट क्रमांक 6 मध्ये पळून ते गटपास झाले. भावांनो, चांगला स्पीड लागला, दोन गाड्यामध्ये लढत आपल्याला बघायला मिळाली, परंतु शेवटच्या क्षणाला बलमाने आणि सर्जाने निकाल प्राप्त केला. तर भावांनो, किती सेकंडमध्ये गटपास झाले? तर भावांनो, ते 22 सेकंडमध्ये गटपास झालेले आहे. सर्जा आणि बलमा 22 सेकंडमध्ये गटपास झालेले आहेत भावांनो आजच्या फलटणच्या मैदानामध्ये. त्याचनंतर आपला सर्वांचा लटका या बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला देव रुस्तम द्वादशी हिंद केसरी बकासूर. भावांनो, सलग 3 दिवस आपला बकासूर पळत आहे. त्या दिवशी पण पाळला होता, काल पण पाळला, आज देखील पळाला. तर भावांनो, आज पहिला होता बादल सोबत. सासवड बादल आणि बकासूर पळताना दिसाले. गट क्रमांक 2 मध्ये पळून गटपास झाले. तर भावांनो, बकासूर आणि बादल किती सेकंडमध्ये गटपास झाले? तर भावांनो, बकासूर आणि बादल 21 सेकंडमध्ये गटपास झालेले आहेत. तर यावरूनच समजतोय की आपला बकासूर सर्वात कमी सेकंडमध्ये गटपास झाला. परंतु असो, सेमीला दोघांच्या गाड्यांना स्पीड नक्कीच लागेल. आज दोघे गुलालात राहू हीच इच्छा, कारण सर्जा आणि बलमा देखील बकासूरचे भाऊच आहेत आणि ते देखील आज गुलालामध्ये दिसले पाहिजे. बकासूर देखील आज गोलामध्ये दिसला पाहिजे, कारण बकासूरचं तिसरं मैदान आहे आजचं आणि आज 2 दिवस सलग हार झाली होती आणि आजचं तिसरं मैदान. बघूया बकासूर कमबॅक करतोय का? नक्कीच करेल देखील, कारण की चांगला स्पीड लागला जोडीला. तर भावांनो, सर्वांना सेमीसाठी शुभेच्छा देऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नवीन असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी शर्यत क्षेत्रामधले नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत असतो. धन्यवाद भावांनो.